मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याभोवती आता ताडपत्री लावण्यात आलेली आहे। ठाकरेंच्या सेनेकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची डागडुजी केली जाणार आहे। सीसीटीव्ही बसवण्यासोबत पुतळ्याचं सुशोभीकरण सुद्धा या ठिकाणी केलं जाईल। पालिकेकडून डागडुजीची परवानगी मागण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आता पाहणी केली आहे। ट्रॅक्टरमधून फेरफटका मारत संजय शिरसाट यांनी पाहणी केली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत पालकमंत्र्यांनी संवादही साधलेला आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये चारकोल रॉट आणि येलो मोझॅक व्हायरसमुळे सोयाबीनचं मोठं नुकसान झालेलं आहे। पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानीची जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करणार वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी हे आश्वासन दिलेलं आहे। मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालेलं आपण पाहतोय। चारकोल रॉट ह्या पद्धतीची बुरशी आणि येलो मोझॅक हा एक प्रादुर्भाव त्या ठिकाणी जाणवला, ज्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणावर सोयाबीनच्या पिकाचे नुकसान झालंय। निश्चितपणे याचे तातडीने पंचनामे करण्यात येईल आणि जी मदत शेतकऱ्यांना सरकारकडून करता येईल ती केलं जाईल। बातमी जळगावमधून आहे, कारण जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना 100% मदत करू मंत्री गुलाबराव पाटील यांनी हे आश्वासन दिलेलं आहे। आणि यानंतर बातमी सोलापूरमधून आहे। सोलापूरच्या माढा तालुक्यातील सीना नदीलगतच्या गावांना पुराच्या पाण्याचा वेढा दिसतोय, तर वाकावमधील शिवाजीराव सावंत यांच्या कुटुंबियांच्या घराला पुराच्या पाण्याचा वेढा झालाय। 2 दिवसांपासून सावंत कुटुंब घरातच अडकलेलं आहे। वाकाव, केवड, उंदरगाव यासह 8 ते 10 गावांमध्ये पुराचं पाणी साचलेलं आहे। तर आपण पाहतोय ही दृश्य सोलापूरच्या सीना नदीलगतच्या गावांना पुराच्या पाण्याचा पूर्णतः वेढा बघायला मिळतोय। ही दृश्य बघा, या ठिकाणी अक्षरशः लोक घरामध्ये अडकून पडलेले आहेत आणि चारही बाजूने पाणी साचलंय। तिकडे दक्षिण सोलापुरात सुद्धा मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। हातातोंडाशी आलेले खरीप पीक पूर्णतः पाण्याखाली गेलंय, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। उडीद, तूर, सोयाबीन, मूग या पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचलेलं दिसतंय। बातमी पुण्यातून आहे। अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर आयटी पार्क हिंजवडीमध्ये परिस्थिती जैसे थेच पाहायला मिळते। रोडचं काम ज्या गतीने व्हायला हवं त्या गतीने झालेलं नाहीये। सलगच्या पावसानंतर हिंजवडीमधील रोडवरती मोठ्या प्रमाणात खड्डे आणि प्रवाशांना त्या खड्ड्यांचा मोठा त्रास होतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीमधील आयटीएसच्या समस्या सोडण्यासाठी 2 महिन्यापूर्वी मोठ्या बैठका घेतल्या। हिंजवडीमध्ये जी आहे ती स्पॉट व्हिजिट केली। आपण पाहिलं तर आता याच हिंजवडीमधील हा लक्ष्मी चौक आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते अतिक्रमण झालं होतं। हे अतिक्रमण देखील या प्रशासनाकडून जे आहे ते जमीनदोस्त करण्यात आलं। मोठे रस्ते होतील अशी अपेक्षा स्थानिक असतील किंवा आयटीएसला होती, मात्र संपूर्ण घोर निराशा जी आहे ती आयटीएस असेल किंवा स्थानिकांची झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्या अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी जे आहे ते असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळेच पीएमआरडी प्रशासन असेल किंवा शासनाकडून हा केवळ कारवाईचा फार्स आहे का, असाच सवाल जे आहेत आता सामान्य हिंजवडीकर जे आहेत ते विचारताना आपल्याला पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, हिंजवडी, पुणे। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोने चांदीच्या दरात घसरण झालेली आहे। सोन्याच्या दरात 1000 तर चांदीच्या दरात 3000ची घसरण दिसते आहे। सोन्याचे दर विना जीएसटी 1,10,000वर तर चांदीचे दर 1,27,000वर पोहोचले। बुलढाण्यातून बातमी। बुलढाण्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाने पाटलांची हकालपट्टी करा। दाने पाटलांच्या कारभाराला कंटाळून 40 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत। 6 तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची प्रतापराव जाधव यांच्याकडे लेखी तक्रारही पाहायला मिळते। आणि यासोबत बातमीपत्रात एक अगदी छोटासा ब्रेक। लँडिंगला महाराष्ट्राचा दणका। TV9 मराठी नंबर 1। लँडिंगच्या भरोशावर नव्हे, जनतेच्या विश्वासावर।